कोरल ओपन केल्यानंतर कंट्रोल एन करून नवीन डॉक्युमेंट क्रिएट करायचा. डॉक्युमेंटचं टायटल देऊन द्यायचं. इथे मी वॉशिंग सेंटर या नावाने टायटल देऊन देतो, कारण याच नावाने तुमची CDR फाईल सेव्ह होणार आहे. त्यानंतर डायमेन्शनमध्ये युनिट इंचेस द्यायचं, ब्रीथ त्याची 6 द्यायची, हाईट याची 3 देऊन द्यायची आणि ओके करायचं. जर तुम्हाला पेजला फिट करायचं असेल तर इथे झूम लेअरवरती क्लिक करायचं, टू एटवरती क्लिक करून अशा प्रकारे आपण या पेजला फिट करू शकतो. आता मी ते ऑलरेडी एक पेज क्रिएट केलं आहे. त्यानंतर मी याला काय करतो, परत झूम लेवलवरती क्लिक करून व्हाईट करतो. आता कंट्रोल आय करायचं आहे. कंट्रोल आय करून जे कारचं बॅकग्राऊंड आहे ते इम्पोर्ट करायचं आहे. अशा प्रकारे इम्पोर्ट करायचं आहे. आणि तुम्हाला जे बॅकग्राऊंड आहे हे आपण कशा प्रकारे घ्यायचं आहे, जे टॉप साईड आहे याची पेजची या इथून तर या बॉटमची पेजची साईज आहे या पेजपर्यंत तुम्हाला प्रॉपरली याला टच करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्याला ड्रॅग करायचं आहे. आता मित्रांनो, तुम्हाला यामध्ये तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला फक्त यामध्ये अशा प्रकारे नॉर्मल कार दिसत असेल. पण जर तुम्ही याला प्रॉपरली आणखी ऑब्झर्व केलं तर फक्त ही कार नाही, यावरती अशा प्रकारे फेस वगैरे दिसतो. म्हणजेच जेव्हा कधी तुम्ही याला प्रिंट करता आणि प्रिंट केल्यानंतर जेव्हा कधी क्लायंट याला बघतो, म्हणजे समजा या वॉशिंग सेंटरवरती एखादा कस्टमर आले, तर सर्वात अगोदर काय बघणार की एक कार, आणि एक कारवरती त्यांना अशा प्रकारे एक फेस दिसणार. म्हणजेच त्यांना एक आयडिया येऊन जाईल हे कारचे रिलेटेड म्हणजे वॉशिंग सेंटरचे रिलेटेड काहीतरी आहे. म्हणून जेव्हा कधी डिझाईन करा तर थोडं विचार करायचं की त्या डिझाईनमध्ये असं काहीतरी आपल्याला ॲड करता येते की ती डिझाईन डायरेक्टली आयडेंटिफाय होईल. तर असो, आता आपण याला काय केलं, बॅकग्राऊंड इम्पोर्ट केलं. आता याला आपल्याला काय करायचं आहे, पेजवरती प्रॉपरली ॲडजस्ट करायचं आहे, सेट करायचं आहे. त्याकरिता काय करायचं, अगोदर रेक्टँगल टूलवरती डबल टॅप करायचं. या पेजवरती अशा प्रकारे एक रेक्टँगल येऊन जाईल. त्यानंतर काय करायचं, या बॅकग्राऊंडला सिलेक्ट करायचं आणि शिफ्ट प्रेस करायचं. अगोदर याला सिलेक्ट करायचं, शिफ्ट प्रेस करून त्या बॉर्डरला सिलेक्ट करायचं आणि सी प्रेस करायचं आणि ई प्रेस करायचं. सी आणि ई प्रेस केलं ते प्रॉपरली सेंटरमध्ये अलाईन होईल. पण आपल्याला राईट साईडमध्ये याला अलाईन करायचं आहे. त्याकरिता परत आर प्रेस करायचा. अशा प्रकारे ते राईट साईडमध्ये आपण अलाईन करू शकतो. राईट साईडमध्ये अलाईन करायचं असेल, सेंटरमध्ये अलाईन करायचं असेल तर दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं. अगोदर जी लेअर तुम्हाला अलाईन करायची आहे त्या लेअरला सिलेक्ट करायचं. त्यानंतर ज्यासोबत ते लेअर अलाईन करायचे आहे त्याला सिलेक्ट करायचं. अशा प्रकारे त्याकरिता शिफ्ट प्रेस करायचं. आपण सी प्रेस केलं तर सेंटरमध्ये येईल, ई प्रेस केलं तर बरोबर ते सेंटर आणि इन बिटवीन अलाईन होऊन जाईल, आणि आर प्रेस केलं तर राईट साईडमध्ये अशा प्रकारे त्याला आपल्याला अलाईन करता येते. आता काय करायचं, तुम्हाला अशा प्रकारे यामध्ये व्हाईट पार्ट दिसत आहे, हा असू द्या. याचे आपल्याला बाकी आपण शेप वगैरे ड्रॉ करू तर तो तिथून रिमूव्ह होऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे, शेप ड्रॉ करायचा आहे. शेप ड्रॉ करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे एक शेप ड्रॉ करायचा आहे. त्याकरिता रेक्टँगलवरती टूलवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे या कॉर्नरवरून एक रेक्टँगल ड्रॉ करायचा. एक रेक्टँगल ड्रॉ करून घ्यायचा आणि त्यामध्ये आता आपल्याला कलर फिल करायचा आहे. त्याकरिता कंट्रोल आय करायचा. अगोदर जे डिझाईन आहे ते डिझाईन इथून इम्पोर्ट करून घ्यायची, कारण यामध्ये आपल्याला या डिझाईनमध्ये कलर ॲड करायचे आहे. आता या शेपला परत सिलेक्ट करायचं. इथे कलर पॅलेटच्या वर आपल्याला आय ड्रॉपर दिसते, यावरती क्लिक करायचं आणि ह्या शेपमधला कलर एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आणि तो कलर या शेपमध्ये फिल करायचा. या शेपला सिलेक्ट केला आपण आणि हा कलर तुम्हाला इथे आलेला दिसतो, यामध्ये तो कलर फिल करायचा. त्यानंतर काय करायचं, कंट्रोल क्यू करायचं. हा कन्वर्ट टू कर्वमध्ये होईल. त्यानंतर काय करायचं, इथे शेप टूलवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर हा नोड अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचे. आता अगोदर मित्रांनो काय करावं लागेल, या शेपची आपल्याला थोडी हँडलच्या सहाय्याने साईज कमी करावी लागेल. आणि त्यानंतर साईज कमी केल्यानंतर परत शेप टूलवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे शिफ्ट प्रेस करून याला थोडं कर्व करून घ्यायचं. असं कर्व करून घ्यायचं. साईज वगैरे वाढवायची असली तशी तुम्ही साईज याची वाढवू शकता. इथून मी या नोटची साईज काय करतो, अशा प्रकारे वाढवतो. वरची थोडी पॉईंट आपण काय करू, कमी करून टाकू. ओके, अशा प्रकारे आपण काय करू, याला काढता येईल. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला कंट्रोल डी करून डुप्लिकेट करायचा आहे किंवा हँडलवरती ड्रॅग करायचं अशा प्रकारे याला, आणि राईट क्लिक करायचं आहे, त्याचा डुप्लिकेट होऊन जाईल. आता डुप्लिकेट झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दुसरा कलर फिल करायचा आहे. त्याकरिता हायड्रॉपरवरती क्लिक करायचं आणि हा जो कलर दिसत आहे तुम्हाला ब्लूइश सारखा आहे, हा कलर आपल्याला यामध्ये फिल करायचा आहे. त्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं, त्या शेपला सिलेक्ट करून घ्यायचं आणि सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे त्यामध्ये तो कलर फिल करायचा. आता यामध्ये तुम्हाला एक आउटलाईन दिसत आहे या शेपवरती, त्याला रिमूव्ह करायचं असेल तर या ऑप्शनवरती यायचं इथे खाली आणि राईट क्लिक करायचं, त्याची आउटलाईन रिमूव्ह होऊन जाईल. आता आपल्याला याला काय करायचं आहे, बॅकमध्ये पाठवायचं आहे. म्हणजे जो शेप आपण या कलरचा घेतला आहे तो याच्या मागं आपल्याला अशा प्रकारे दिसत आहे. याला ब्रिंग टू फ्रंट आणण्यासाठी तुम्ही काय करायची, जी नमलॉक की आहे त्याला अशा प्रकारे अनलॉक करायचं आणि कंट्रोल प्लस होम प्रेस करायचं.
ते ब्रिंग टू फ्रंट येईल आणि कंट्रोल प्लस एंड केलं तर अशा प्रकारे ते बॅकमध्ये जाईल. आता आपण काय करू, कंट्रोल प्लस होम प्रेस करू, अशा प्रकारे ब्रिंग टू फ्रंटमध्ये येईल. त्यानंतर याला काय करायचं, प्रॉपरली ॲडजस्टमेंट करून घ्यायचं. जर तुम्हाला याच्या लेफ्टमध्ये अलाईन करायचं असेल, या शेपला सिलेक्ट करू द्यायचं, याला पण शिफ्ट प्रेस करून सिलेक्ट करायचं, एल प्रेस करायचं, प्रॉपरली त्याच्याच एल म्हणजे लेफ्ट साईडमध्ये अलाईन होऊन जाईल. आता बाकी तुम्ही याला कंट्रोल प्रेस करायचं, बाकी अशा प्रकारे त्याची ॲडजस्टमेंट वगैरे करू शकता. साईज वगैरे कमी करायची असेल तर हँडलच्या साह्याने साईज कमी करून घ्यायची. अशी साईज आपण कमी केली. त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, आता इथे गाडीचा आयकॉन घ्यायचा आहे. हा आयकॉन आहे कार पी एन जी इम्पोर्ट करून घ्यायचा अशा प्रकारे. आणि जर समजा तुम्ही एखादा पी-एन-जी इम्पोर्ट केला, पण इम्पोर्ट केलेल्या पी-एन-जीनं जास्त जर जागा ऑक्युपाय केली असेल, जास्त जर जागा घेतली असेल, तर क्रॉप टूल वरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे याला छोट्या साईजमध्ये असं क्रॉप करून घ्यायचं. म्हणजेच तू फक्त एवढी साईज ऑक्युपाय करणार. आणि त्यानंतर काय करायचं, याचं हँडलच्या सहाय्याने साईज वाढवून घ्यायची आणि अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचा. त्यानंतर टेक्स्ट टूलवरती यायचं आणि टेक्स्ट टाईप करून घ्यायचं. कॅपलॉक करून घ्यायची आणि प्रीमियम हे टेक्स्ट टाईप करून घ्यायचं आणि कंट्रोल एक सिलेक्ट करायचं आणि टेक्स्ट सिलेक्ट करून घ्यायचं. आणि कलर पॅलेटमधून आपल्याला याला काय करायचं आहे, व्हाईट कलर देऊन द्यायचा आहे. अशा प्रकारे व्हाईट कलर द्यायचा आणि त्यानंतर याला काय करायचं, आपल्याला पॉपिन्समध्ये एक्स्ट्रा बोल्ड हा पण देऊन द्यायचा आहे. तर इकडे आता फंटमध्ये यायचं आणि फंटमध्ये आल्यानंतर पॉपिन्स हा फंट याला देऊन द्यायचा. आता पॉपिन्स आपण दिल्यानंतर यामध्ये रॅन्डम कोणताही पॉपिन्सचा फंड येऊन जाईल. त्याकरिता या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि पॉपिन्समध्ये याला काय करायचं, आता एक्स्ट्रा बोल्ड हा फंड देऊन द्यायचा. आणि याची हँडलच्या सहाय्याने अशा प्रकारे आपण काय करू, थोडी साईज वगैरे कमी जास्त करता येते. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याचाच कंट्रोल डी करून डुप्लिकेट करायचं आहे आणि जे खालचं टेक्स्ट आहे ते टाईप करायचं आहे. त्याला कोणता फॉन्ट द्यायचा आहे ते मी तुम्हाला सांगून देतो. त्याकरिता टेक्स्ट समजा तुम्ही टाईप केला, त्यानंतर त्याला इंटर हा फॉन्ट देऊन द्यायचा. जर तुमच्याकडे इंटरही फंड नसेल, पॉपिन्सही नसेल, तर काय करायचं, क्रोम ब्राउझर ओपन करायचं आणि फंड वगैरे ते डाउनलोड केल्यानंतर सिस्टममध्ये ते इन्स्टॉल करायचे. जेव्हा तुम्ही ते इन्स्टॉल कराल त्यानंतर ते पूर्ण तुमच्या सिस्टममध्ये येतील आणि तेव्हा तुम्ही ते यूज करू शकता. आता समजा मी काय केलं, कंट्रोल सी करतो या टेक्स्टला आणि कंट्रोल व्ही करून इथे पेस्ट करतो. आता तुम्हाला काय करावं लागेल, इथे टेक्स्ट टूलवरती घ्यावं लागेल, टेक्स्ट टाईप करावं लागेल, त्यानंतर त्याला कलर द्यायचा असेल, हाच कलर द्यायचा असेल यामधला, तर इथे ॲड ड्रॉप टूलवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे तो कलर त्याला देऊन द्यायचा. टेक्स्टला सिलेक्ट करायचा आणि तो कलर अशा प्रकारे आपण त्यामध्ये फिल करू शकतो. त्यानंतर हँडलच्या सहाय्याने वगैरे तुम्ही इथून साईज वगैरे ॲडजस्टमेंट करू शकता. त्यानंतर मित्रांनो यामध्ये तुम्हाला जर अलाइनमेंट प्रॉपर करायची असेल तर त्याच्यासाठी काही शॉर्टकट की आहे ते लक्षात ठेवायच्या. आता जर या टेक्स्टला मला अलाइन करायचा या टेक्स्टसोबत, तर या टेक्स्टला सिलेक्ट करायचं, त्यानंतर शिफ्ट प्रेस करून या टेक्स्टला सिलेक्ट करायचं, सी प्रेस करायचं, प्रॉपरली सेंटरमध्ये अलाइन होईल. त्यानंतर बाकी जर तुम्हाला याला अशा प्रकारे स्पेसिंग वगैरे कमी करायची असेल तर तुम्ही ॲरोच्या सहाय्याने किंवा कंट्रोल प्रेस करायचं, अशा प्रकारे ते प्रॉपरली हे होईल. तुम्ही त्याला ॲडजस्टमेंट करू शकता. त्यानंतर बाकीचं टेक्स्ट आहे क्लीनर कार बेटर ड्राईव्ह, याला पण काय करतो मी डायरेक्ट कॉपी करतो. कारण प्रत्येक जर स्टेप सांगत बसलो तर खूप व्हिडिओ लेंदी होईल. त्यामुळे याला थोडं आपण काय करू, परत ते टेक्स्ट देऊन यायचं, त्याला एंटर फंड देऊन द्यायचा आणि जो कलर वगैरे टेक्स्टचा असेल तो तुम्हाला सांगितलंच मी, ॲड ड्रॉपरवरती क्लिक करायचं, कलर या डिझाईनमधून एक्स्ट्रॅक्ट करायचा, देऊन द्यायचा. आता मी काय करतो, पूर्ण एलिमेंट इथून डिलीट करून टाकतो. कारण याला जर मी ॲडजस्टमेंट वगैरे प्रॉपर करत बसलो तर खूप वेळ होईल. याला इथून काय करतो मी, कंट्रोल सी करतो आणि इथे याला आपण काय करू, डिलीट करून टाकू. यामध्ये आपल्याला हाय पण दिसत नाही आलेला, त्याला पण आपल्याला कंट्रोल व्ही करून इथे अशा प्रकारे घेतो मी आणि शेप वगैरे आला का प्रॉपरली होईल, शेप वगैरे आला. आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, यामध्ये काय केलं आहे, टेक्स्टमध्ये मी ग्रेडियंट वगैरे फिल करायचं आहे. जर तुम्हाला ग्रेडियंट कलर फिल करायचा असेल, त्याकरिता काय करायचं, या टेक्स्टला सिलेक्ट करायचं आणि इंटरॅक्टिव्ह फिल टूलवरती क्लिक करून त्यामध्ये तुम्ही ग्रेडियंट टूल अशा प्रकारे काय करायचं, त्याला ड्रॅग करून घ्यायचं. ड्रॅग केल्यानंतर यामध्ये जर कलर तुम्हाला वेगवेगळे घ्यायचे असतील, त्या कलरवरती सिलेक्ट करायचं, इथून तुम्ही कलर वगैरे अशा प्रकारे चेंज करू शकता. बाकी ॲडजस्टमेंट जर तुम्हाला कोरोडा बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकायचं असेल तर आपण ऑलरेडी कोरोडाची कंप्लीट प्लेलिस्ट बनवलेलीच आहे. ती आपल्या चॅनलवरती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. अशा प्रकारे आपण मित्रांनो आपल्याला
त्यामध्ये कलर वगैरे फिल करता येते. पण मित्रांनो डिझाईनमध्ये काही कन्सेप्ट जर तुम्ही शिकेल असाल तर मॅक्झिममच म्हणजे 2च कलर डिझाईनमध्ये वापरावे लागतात. तेव्हाच पुढे तुमची डिझाईन प्रोफेशनल दिसेल. जर तुम्ही डिझाईनमध्ये 2-2, 3-3, 4-4 कलर वापरले तर ते डिझाईन चांगली दिसत नाही म्हणजेच प्रोफेशनल दिसत नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि 2 किंवा 3च फॉन्ट वापरायचे डिझाईनमध्ये. तर अशा प्रकारे आपण काय केलं इथे एक आपला पार्ट इथे कंप्लीट झाला आहे. त्यानंतर आता दुसरा शेप क्रिएट करण्यासाठी परत काय करायचं इथे अशा प्रकारे रेक्टँगल ड्रॉ करायचा. ड्रॉ केल्यानंतर त्यामध्ये व्हाईट कलर फिल करायचा आणि व्हाईट कलर फिल केल्यानंतर याची आउटलाईन रिमूव्ह करायची असेल तर ऑप्शनवरती यायचं, राईट क्लिक करायचं, आउटलाईन रिमूव्ह करू शकता. त्यानंतर याला कर्व करायचं असेल तर शिफ्ट टूलवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन पण मिळून जाईल कन्वर्ट टू कर्व. यावरती क्लिक करून तुम्ही याला कर्व करू शकता. अशा प्रकारे तुमच्यासमोर नोट येतील. या नोटला आपण अशा प्रकारे कर्व करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला त्याला कर्व करता येते. त्यानंतर आता हे वरची काही शेप आहे याला पण आपल्याला ड्रॉ करता येते. अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचं आणि यामध्ये कलर फिल करून द्यायचा. हा कलर फिल केला. ह्याची आउटलाईन पाहिजे रिमूव्ह करायची आहे मला. अशा प्रकारे मी याची आउटलाईन रिमूव्ह केली. त्यानंतर याला काय करायचं अशा प्रकारे शेप द्यायचा आहे. परत यावरती क्लिक करायचं, कन्वर्ट टू कर्ववरती क्लिक करायचं आणि त्यानंतर हा जो नोड आहे खालचा याला आपल्याला काय करायचं थोडं शिफ्ट प्रेस करायचं म्हणजे ते स्ट्रेट लाईनमध्ये प्रॉपरली काय होईल कर्व होईल. अशा प्रकारे आपल्याला त्याला कर्व वगैरे करता येते. आय होप मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल की कशाप्रकारे आपण कव्हर करू शकतो. म्हणजेच आता मी तुम्हाला कर्व वगैरे कसे करायचे म्हणजे शेप वगैरे कसा घ्यायचे ते सांगणार नाही. डायरेक्टली आपण यामध्ये काही शॉर्टकट की सांगणार आहे मी. आणि बाकी टेक्स्ट वगैरे तुम्हाला माहीत आहे टेक्स्ट टूलवरती क्लिक करून आपण टेक्स्ट वगैरे कसं ॲड करतो. आता मी याला काय करतो डायरेक्ट डिलीट करून टाकतो आणि यामधले याला डायरेक्ट कॉपी करतो. कंट्रोल सी करून यामध्ये कंट्रोल व्ही करतो. अशा प्रकारे समजून घ्या मित्रांनो. इथे तुम्ही अशा प्रकारे पार्ट बनवला. पण तुमचा जो आयकॉन आहे हा इकडे आहे, एक इकडे आहे, एक इकडे आहे आणि याला जर आपल्याला सॉरी हे खूप जास्त दूर झाले. एक थोडा इकडे आहे, एक थोडा इकडे आहे आणि एक थोडा इकडे आहे. हे प्रॉपरली अलाईन नाही आहेत. याला जर अलाईन करायचं असेल तर काय करायचं पूर्ण जे आयकॉन्स आहेत त्याला सिलेक्ट करायचं, शिफ्ट प्रेस करायचं. अशा प्रकारे पूर्ण आयकॉन्सला सिलेक्ट करून घ्यायचं. आता मी काय केलं सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर जर तुम्ही ई प्रेस केलं तर काय होतील ते प्रॉपरली एकाच लाईनमध्ये अलाईन होतील. आणि शिफ्ट प्लस ए प्रेस केलं सॉरी शिफ्ट प्लस एने शिफ्ट प्लस ई प्रेस केलं तर काय म्हणते ते इक्वल साईजमध्ये म्हणजे इक्वल डिस्टन्समध्ये म्हणजे यापासून एवढं डिस्टन्स यापासून एवढं डिस्टन्समध्ये ते सेट होतील. अशा प्रकारे तुम्ही जर याला अशा प्रकारे ड्रॅग करून सिलेक्ट केलं, ई प्रेस केलं तर काय होतील ते एका लाईनमध्ये अलाईन होतील. आणि शिफ्ट प्लस ई प्रेस केलं तर त्यामधलं जे डिस्टन्स आहे ते इक्वल राहील. अशा प्रकारे मित्रांनो टेक्स्टला सिलेक्ट करायचं, त्यानंतर ई प्रेस करायचं, एका लाईनमध्ये अलाईन होतील. शिफ्ट प्लस ई प्रेस केलं तर काय होतील ते इक्वल डिस्टन्समध्ये हे होते. बाकी जर समजा इक्वल डिस्टन्समध्ये स्पेस वगैरे कमी पडली तर तुम्ही इकडून याला ॲडजस्टमेंट वगैरे करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो आपण इथे करू शकतो. त्यानंतर आता तिसरा पार्ट आहे. या तिसऱ्या पार्टला काय करतो मी डायरेक्टली इथून ओपन करतो. सॉरी कॉपी करतो आणि यामध्ये पेस्ट करतो. कंट्रोल व्ही केला. कंट्रोल व्ही केल्यानंतर तुम्हाला सांगितलं असं मी रेक्टँगल टूल घ्यायचा, अशा प्रकारे शेप ड्रॉ करायचा, कलर फिल करायचा. आता हे आयकॉन आहे. या आयकॉनला जर तुम्हाला एका लाईनमध्ये अलाईन करायचं असेल तर त्या तिन्ही आयकॉनला सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर ई प्रेस करायचं. एका लाईनमध्ये अलाईन होतील. आणि बाकी टेक्स्ट वगैरे जर टेक्स्टला जर तुम्हाला एका लाईनमध्ये अलाईन करायचं असेल तर अशा प्रकारे टेक्स्टला शिफ्ट प्रेस करून सिलेक्ट करायचं, ई प्रेस करायचं, ते एका लाईनमध्ये अलाईन होतील. अशा प्रकारे मित्रांनो आपण फास्टमध्ये डिझाईन वगैरे तयार करू शकतो. त्यानंतर आता खालचा पार्ट आहे. कारण जर प्रत्येक जर स्टेप जर सांगत बसलो ना तर कमीत कमी अर्ध्या तासाचा व्हिडिओ हा वर जाणार आहे. आणि आपला काही एवढा सिस्टम चांगला नाही की त्यामध्ये मी जबरदस्त एडिटिंग करू शकू. म्हणून मित्रांनो मी जास्त लेंथचे व्हिडिओ बनवत नसतो. तर मित्रांनो अशा प्रकारे एक शेप ड्रॉ करायचा, त्यामध्ये टेक्स्ट लिहून घ्यायचं. त्या टेक्स्टमध्ये जो फंट वगैरे आहे तो फंट ॲड करायचा. समजा इथे मी काय केलं आहे ग्रुप केला आहे. तर ग्रुपला अनग्रुप करायचं असेल कंट्रोल यू करायचं, त्याला आपल्याला अनग्रुप करता येते. आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये फंट पाहिजे असेल. आता मी काय करणार आहे तुम्हाला मटेरियल तर देणार आहे आणि त्या मटेरियलसोबत तुम्हाला पूर्ण काय करायला आहे हे जे कोरलड्रॉची फाईल आहे CDR फाईल ते पण देऊन देतो. म्हणजेच तुम्हाला यामध्ये फंट वगैरे आहे ते तुम्ही पाहून यूज करू शकता. त्यानंतर जे आयकॉन आहेत कंट्रोल आय केला तुम्हाला आयकॉन पण मिळून जातील. इथे आयकॉन पण आहे. ते आयकॉन पण तुम्ही इथे इम्पोर्ट करू शकता. त्यानंतर या आयकॉनला पण तुम्हाला जर ॲडजस्टमेंट करायची असेल एका लाईनमध्ये त्याला तिघांना सिलेक्ट करायचं आणि ई प्रेस करायचं. एका लाईनमध्ये अलाईन होतील.
शिफ्ट प्लस ई प्रेस केलं तर ते काय इक्वल डिस्टन्समध्ये अलाईन होतील. अशा प्रकारे मित्रांनो आपण इझिली सोशल मीडिया पोस्ट किंवा कोणतीही डिझाईन तयार करू शकतो. त्याकरिता फक्त तुम्हाला शॉर्टकट कीवरती थोडासा हँड चालवावा लागेल, म्हणजे शिकावे लागेल. तेव्हाच कुठे तुम्ही स्पीडमध्ये काम करू शकता. आय होप मित्रांनो इथपर्यंत समजलं असेल. तर चला मग भेटूया पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये.